हाय, हॅलो फ्रेंड कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि ही जी रेसिपी आहे ना, तर फ्रेंड्स स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा. आपली रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर करायला पण विसरू नका. तर तुम्ही तुमच्यासाठी एक रोज नवीन छान-छान अशी रेसिपी घेऊन येत आहे. तर आजही घेऊन आलेली आहे. इथे घेतलेले आहे 2 नारळ. त्याला किसून घेतलेले आहे आणि नंतर तुम्ही तर पाहिलं असेल, की इथं कढई तापल्याच्या नंतर 2 चमचे इथे मी घेतलेले आहे साजूक तूप. थोडंसं तुम्हाला जर हवे असेल तर टाका किंवा म्हणजे कसं असतं, की खाली जी आपलं खोबरं आहे ना, ते जळणार नाही. तर त्यासाठी मी तर गावरान तूप घेतलेलं आहे आणि काय केल्यानंतर जे आपण खोबरं किसून घेतलेलं आहे ना, ते आता आपल्या कढईमध्ये करत आहे. आणि आपल्याला काय करायचं 4 ते 5 मिनिटं आहे ना, साखर टाकायच्या अगोदर आपल्याला काय करायचंय असंच आहे ना कंटिन्यू परतून घ्यायचंय. कारण काय होतं लगेचच साखर टाकल्याच्या नंतर काय होतं त्याला पाणी सुटतं. तर आधी थोडं त्याचे जे कच्चापणा आहे ना, म्हणजे जे खोबरं आहे ना ओलं, त्याचं जे पाणी असतं ना, ते पूर्ण मॉइश्चरायझर झालं ना, तर आपलं ते खोबरं सुक्क होतं. नंतर आपण ह्याच्यामध्ये साखर ॲड करायची आहे. आणि जवळपास आहे ना, आपले जे खोबरं आहे ना, किसून घेतलेल्या 2 वाटी आहेत. तिथं मी 1 वाटी साखर ॲड केलेली आहे आणि म्हणजे जे मी गोड प्रमाण ठेवलेलं आहे ना, एकदम व्यवस्थित झालेलं आहे. एकदम मीडियम म्हणलं तरी त्याच्यापेक्षा कमी म्हणलं तरी काही हरकत नाही. कारण जास्त गोड म्हणलं की तोंडात फिरतं आणि कोणाला आवडत पण नाही. त्यासाठी ते काय करायचं, जे त्याच्या पद्धतीने जर तुम्हाला गोड हवे असेल, तुम्ही थोडीशी साखर आणखीन वाढवू शकता आणि इथं तुम्ही पाहिलं असेल ना, तर मी काय केले इथं जी आपली साखर टाकल्याच्या नंतर पूर्ण खोबऱ्यामध्ये वितळलं गेले. त्याला पूर्ण एकसारखं मी कंटिन्यू हात चालवत राहिलाय. इलायची पावडर टाकल्याच्या नंतर आपले जे आहे ना 2 ते 3 मिनिटं असंच मी आपलं सारंग जे आहे ना बनवून घेतलंय आणि त्याला थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे. तुम्ही दुसरीकडे पाहत असाल की तर मी घेतलेलं आहे एक बाउल म्हणजे छोटंसं घमिलं घेतलेलं आहे म्हणजे ते पीठ मळायसाठी. तुम्ही ताट पण घेऊ शकता. तर इथं मी घेतलेलं आहे 1 ते 2 कप मैदा. आणि काय केले चवीपुरतं मीठ ॲड केल्याच्या नंतर आहे ना, आपल्याला काय करायचंय, इथं मी तेल आहे ना तापवून घेतलेलं आहे, म्हणजे गरमच आहे आणि जर तुम्हाला पाहिजे नसेल, तुम्ही ह्याच्यामध्ये तूप पण ॲड करू शकता. इथे मी तेल घेतलेलं आहे आणि तेल काय डायरेक्टली हात टाकायचा नाही. ते तेल गरम असतं, भाजण्याची शक्यता असते. तर आपण काय करायचंय, चमच्याच्या साहाय्याने पूर्ण एकसारखं आधी करून घ्यायचंय. तोपर्यंत ते सगळं थंड होतं. नंतर हाताच्या साहाय्याने पूर्ण एकसारखं मिश्रण करून घ्यायचंय आणि जे तेल आणि पीठ आहे ना, एकत्र करून घ्यायचे आणि त्याचं पाहायचं की लाडू तयार होतोय का? म्हणजे पीठ आहे ना चांगल्यापैकी मिक्स होतो. अ, ते असं ह्या पद्धतीने. तर मी काय केले, तर आता सगळं मिश्रण एकसारखं झालं. आता मी लागेल तसं पाणी इथं मी ॲड करते आणि नंतर जी पिठाचा गोळा आहे ना, ते मळून घेते. लक्षात ठेवायचं पिठाचा जे गोळा आहे ना, आपलं थोडंसं हार्ड ठेवायचं म्हणजे कसं पोलपाटाला चिकटणार नाही. व्यवस्थित आपले जे आहे ना करंज्या व्यवस्थित होतील. आणि 10 ते 15 मिनिटं रेस्टसाठी ठेवलं होतं आणि 10 ते 15 मिनिटं झाल्याच्या नंतर छोटे-छोटे मी ह्याचे गोळे तयार करून घेतले. आता ते लाटून घ्यायच्यात आणि तुम्हाला जर पुडीची आवडत असतील, तर तुम्ही त्या पद्धतीने बनवा. आता मी काय केलंय ह्याला, आपली जी साचा असतो ना, त्याच्यामध्ये मी बनवणार आहे. तर त्यासाठी एक मोठी पोळी लागेल. तीच पोळी मी इथे लाटून घेते. ते तर तुम्ही पाहत असाल, की मी अशी मोठी अशी पोळी लाटून घेतली आणि इथं मी घेतलेला आहे करंजीचा साचा आणि त्याच्यावर व्यवस्थित जे आहे ना, त्याच्यावरती व्यवस्थित ठेवलेलं आहे आणि काय करायचं आपल्याला सारण जे आहे, जेवढं बसेल तेवढं टाकायचं आहे. कारण काय होतं, की करंजीमध्ये जे सारण असतं ना, ते जास्त प्रमाणात असलं तरच ते सुरेख लागते खायला. तिथं आपण सारण टाकून घेऊया. आणि इथं जी साचा आहे ना, त्याला साईडने पाणी लावायची काही शक्यता वाटत नाही. कारण ते पीठ आहे ना, तर चांगल्यापैकी मुरलेलं आहे. चिकट चिकट चांगल्यापैकी चिकटलं जाईल. जिथं तुम्ही पाहिलं असेल, जे सारण आहे मी इथं दाबू-दाबू बसवलेलं आहे. कारण असं करंजीमध्ये सारण असलं तरच ती करंजी खायला
सुरेख वाटते. तर इथे तुम्ही पाहता असाल, की वरची जी एक्स्ट्रा आपलं जे पीठ आहे ना, ते काढून घेतले आणि तिथं तुम्ही पाहता असाल, की आपली जी करंजी आहे ना, ऑलमोस्ट पूर्ण अशी झालेली आहे आणि टम्म अशी फुगलेली आहे. तुम्ही तर पाहता असाल, की वरूनच दिसतंय, की आपलं सारण किती भरलंय आणि जेवढं आहे ना, मी तर 5 ते 6 आहेत मी हातावरती म्हणजे कळीच्या पण बनवल्या म्हणजे हातावरती जे डिझाइन असते ते बनवली. बाकीच्या ज्या साच्यामध्ये बनवल्यात आणि तेल इथं मी ना कडक असं तापून घेतले आणि नंतर मी गॅसचा फ्लेम एकदम कमी केलाय. म्हणजे चांगल्यापैकी तेल तापल्याच्या नंतर ते काय केलंय, ज्या आपल्या करंज्या आहेत ना, ते फटाफट जेवढ्या कढईमध्ये बसतील तेवढे ॲड केलेत आणि करंजीला तळायला अजिबात उशीर लागत नाही. कारण ते फटाफट होऊन जातात. इकडे तुम्ही पाहता असाल, की त्याचा पूर्ण असा कलर चेंज झालेला आहे आणि एकदम लाईट गोल्डन असा कलर झाल्याच्या नंतर आपल्याला काढून घ्यायचे. तर खमंग आपले असे जे आहे ना, ओल्या नारळाची खुसखुशीत आपली करंजी आहे ना, ते ऑलमोस्ट बनून झालेली आहे. तर तुम्ही पाहत असाल, की आपल्या ज्या करंज्या आहेत ना, त्या काढून घेतल्यात आणि बाकीच्या आहेत ना, त्या पण आपण फटाफट आपल्या तेलामध्ये ॲड करूया. माझे 2 कपामध्ये म्हणजे 2 कप होते ना मैदा, त्याच्यामध्ये भरपूर असे झालेले आहेत. तुम्ही तर पाहत असाल डिझाइन पण किती छान दिसत आहे. एका लाईनला मी जे बनवलेलं आहे ना कळीचे ते आहेत आणि बाकीचे साच्यामधले आहेत. तर माझी फायनली जे आहे ना, तर ओल्या नारळाची खुसखुशीत अशी नारळाची करंजी तयार झालेली आहे. तर ही तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ज्यांनी माझा हा व्हिडिओ पाहिला असेल ना, त्यांचा मनापासून आभार मानते. हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. सर्वात महत्त्वाचं खात राहा. आणि हो फ्रेंड्स, आपल्या चॅनलला जेवढं होईल तेवढं शेअर करायला पण विसरू नका आणि इथून पुढे असंच कंटिन्यू भेटत राहू.